मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत एकाच वेळी विविध स्वर निर्माण करणारा विनोदाचा ड्रम सेट अरुण कदम आणि कोणाच्याही मनाला भुरळ घालतो असा अनवट सुरावट निर्माण करणारा सॅक्सोफोन ओमकार भोजने. बघूया विनोदाची ही देशी सिम्फनी. ब्रेक नाही. मी आधी सांगतो, मग ठोकले की मला बोलाल. मी जबाबदारी घेणार आहे. हा आणि जे व्हायचं होतं ते झालंय सगळं मगाशी. आजच्या दिवसभराचा कोटा संपलाय. आता नाही, आता आपल्याकडे काय नाही. ब्रेक नाही ना. बसा इकडे बसा. माहिती मला फिरायला पाहिजे. बसा. मी डॉक्टर जाम संडे. जाम संडे. संडेचा जाम बिझी असतो. परफेक्ट. काय टेन्शन घेऊ नका. काय होत आहे? म्हणजे पोटान दुखतंय. मला जाम त्रास होतोय डॉक्टर. एक मिनिट तिकडे बसा. तिकडे पेशंटच्या जागेवर बसा. मग मी पण आलो असं ना तिकडून. डॉक्टर गाडीने येतात, जाताना पेशंट गाडीने जातात. डॉक्टर डॉक्टर जाम त्रास होतो. एक मिनिट. मला जाम दुखते माझ्या पोटात. मला कळलं तुमचा त्रास केला. तुम्हाला पोटात दुखतंय. खूप दुखतंय. एक मिनिट. मस्त आहे. चांगलं आहे. हा काय रात्री काय नाही काही नाही झालं. गप झोपलं. नुसतं तळमळत होतं. काय रात्री काय खाल्लं असं विचारतोय. काही तुम्हाला सांगतो लय दाबून जेवलो मी. माझी बायको आहे ना मच्छी मार्केट मधले सगळे मावरे घेऊन आली होती. म्हणजे प्रॉन्स म्हणू नका, पॉम्पलेट म्हणू नका, सुरमई म्हणू नका, तारले म्हणू नका. मग त्याच्यानंतर अंड, शिरखंड, कारंड, आपलं हे कारलं, शेवग्याच्या शेंगा चांगलं मी दाबून खाल्ले होते. मला सांगतो डॉक्टर जाम त्रास होतो. तुम्ही नीट बसा. म्हणजे तुम्ही व्हेज नॉनव्हेज सगळं मिक्स केलं. हो हो. व्हेज नॉनव्हेज दोन्ही भावकीची जाम लफरी चालू आहेत. तुम्हाला सांगतो प्रश्न सुटत नाही. हो जाम लफरी चालू आहेत. मग तुम्हाला सकाळी पश्चाताप झाला असेल. जाम पश्चाताप. 7 वेळा पश्चाताप जायला. म्हणून तुम्हाला सांगतो मी आज जातो कयच होत नाही. परत बाहेर येतो पश्चाताप वाटतो पण तिकडे काय नाही. पण तुम्ही जे सगळं खाल्लंय त्या सगळ्याच्या अंदाजावरून कमीत कमी पातळ पश्चाताप व्हायला हवा होता. मला पण तोच वाटत होतं पण तसं नाही. नाही नाही काहीतरी आहे. तुम्ही विसरताय. तुम्ही परत एकदा आठवा तुम्ही नक्की काय खाल्लं होतं. आतला काय खाल्लं होतं. हा आठवलं. काय? अहो तो आमच्या शेजारचा एक पोरगा आहे ना चाचला. तो आहे ना तो बिस्किट खात होता. गोल्डन कलरचा जो कागद असतो ना त्याच्यानं लपटलेत बघा. ती अशी कॉइन सारखी बिस्किट असते. आतमध्ये क्रीम असते. ती मला जाम आवडतात. काय सांगता? मी बघितले की मला राहतच नाही. एक तरी खावंसं वाटतं. चाचला मी त्या पोराकडे गेलो. त्याला बोललो दे रे. तो वसारा दे नाही. मी इकडं तिकडं बघितलं. त्याचं डोळं झाकलं. त्याच्या हातान बिस्किट खेचलं. उजव्या खिशात टाकलं ना पलस सुटलो. तुम्हाला सांगतो निर्मनुष्य जागेत गेलो आणि मी डाव्या खिशातलं बिस्किट खाल्लं. बाय पण तुम्ही म्हणालात तुम्ही ते चोरलेलं बिस्किट उजव्या खिशात ठेवलं. मग डाव्या खिशातून काय काढलं. डाव्या खिशात 10 रुपयाचं कॉइन होतं. तर घाई गडबीन मी ते खाल्लं. 10 रुपयाचं कॉइन. डॉक्टर म्हणून तो पीसीओ जाम झालाय. नुसतेच मिस कॉल येत आहेत. जातो पण कळत घरात. तुम्ही काम करा. तुम्ही हे डॉक्टर या गोळ्या घ्या. लगेच खा. लगेच खा. होईल. उपचार व्हायला काय नाही. असं काय एवढं काय. पाणी. एक मिनिट थांबा. ते पाणी नाही. ते युरिन सॅम्पल आहे. रे वसाऱ्या अवरे मोठ्या बाटलीमध्ये तुझ्या बापसाने युरिन सॅम्पल भरला होतो.
ऍक्च्युली झालं काय, ते फ्रीज दुरुस्तीला टाकलंय ना, त्यामुळे ते सगळं एका बाटलीत भरून ठेवलं. सॉरी. आपण एक काम करूया, तुम्हाला इंजेक्शन देऊया. द्या मला इंजेक्शन द्या. म्हणजे तुम्हाला काय- बरं वाटेल, द्या इंजेक्शन मला द्या. आय ग आय. इथे आलाच म्हणून बरं झालं. कोण आहेस तू बसर? तू डॉक्टरच का कोण आहेस? थांब, मला चांगलं सुचलंय. आपण बीपी चेक करूया. बीपीचं मशीन होतं ना इकडे. काय आहे माहिती काय, डॉक्टर म्हणल्यावर ना भूमिका खूप हे आहे, म्हणजे वर्सटाईल असावं लागतं, कधी कुठे काय करावं लागतं. इकडे हे असं काय चाललंय डॉक्टर? काय अडचण आहे? काय प्रॉब्लेम आहे? हे साधारण कुठे लागेल तुमच्या? अरे दंडाला लावतात ना. चालेल. काय ना, तुमच्यासारखी माणसं भेटली की अनुभव समृद्ध होतो. नाही तर एवढे दिवस मला माहितीच नव्हतं काय करायचं. इडलीवाला. फाहू ह्यांचं आहे ना असं आहे, नुसतं वाजवता तरी निघून जातात. मी पोचेपर्यंत काय हे ना, कोण सांगणार, फक्त वाजवून इडल्या विकल्या जात नाही, थांबावं लागतं. हा, नंतर म्हणतील आपल्या माणसाला व्यवसाय करता येत नाही. अरे पण नुसतं वाजवून होणार कसं? मग आता नकोय मला, आता मलाच नकोय. अरे काय फालतूगिरी चालले बसऱ्या? अरे हे बघ, म्हणजे तुम्ही आहेत ते? मग तुम्ही आवाज काढून पळून जाता? लबाड काढा, 10 रुपयाची इडल्या काढा. अरे हे बिगरले म्हणून याचा आवाज येतो असा. पाहू सॉरी. अरे तुम्ही एक काम करा. अरे कसं चेक करणार वचऱ्या डॉक्टर? काय रे, मला जाम त्रास होतोय. हे बघा, माझं नाव काय? डॉक्टर जाम संडे. हा. मी संडेचा बिझी असतो. का? जाम बिझी असतो. कारण या परिसरातले सगळे दवाखाने बंद असतात. मग लोक फक्त माझ्याकडे येतात. नाहीतर रविवार सोडून मी सुद्धा माझ्याकडे येत नाही. आपण डायरेक्ट पोट फाडूया. पोट फाडूया डायरेक्ट. काय बोलता? हे बघा, हे वाढलंय ना, ते काढून टाका. मला सांग, ऐका, हेच वय काढून टाकायचं, नंतर गव्हर्नमेंट पण अलाव करत नाही. कापा. ठीक आहे. गव्हर्नमेंट अलाव करील का नाही अलाव करील ते मी नंतर बघतो. मी आता काय करतो तुम्हाला सांग. काय करताय? आता मी माझ्या हे हातून तुमचं डोकं फोडतो. ऐका फक्त तुम्ही, ऐका, बघा काय. शिअर मॅडनेस, एकदम पाहू परफॉर्मन्स. प्रसाद दादा. वाह, बहारदार. अरण्या, काय अफाट एनर्जी आहे तुझी रे. अफाट म्हणजे कुठून आणतोस एवढी एनर्जी अरुण? मला खरोखर प्रश्न पडतो की कित्येक तरुण नव्या पिढीतले कलाकार मी बघतो ना बरेचदा, 5-10 मिनिटात दमतात. त्यांना पाठवायला पाहिजे तुझ्याकडे की एनर्जी आयुष्यभरासाठी कशी टिकवायची आणि मंचावरती कशी वापरायची. वा. क्या बात आहे अरण्या. सुपर्ब एनर्जी, सुपर्ब गिव्ह अँड टेक. मस्त. ओमकार, अतरंगी होता हा डॉक्टर आणि हा पेशंट सुद्धा. धमाल, मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, विनोदाच्या गोड आणि मधुर सुरावटी निर्माण करणारी बासरी अर्थात पुण्याची प्रियदर्शिनी आणि ढोलकीप्रमाणे विनोदाचा खणखणीत ताल निर्माण करणारी वनिता खरात यांच्याबरोबर फ्युजन करायला येतोय हास्य जत्रेत नव्यानंच दाखल झालेलं स्टायलिश गिटार अर्थात प्रशांत केणी. बघूया कॉमेडीचं हे फ्युजन. प्रशांत सर. हां, येस मीच प्रशांत केणी. नाव आहे, छावा आहे, मीच कळेल पुढच्या 15 मिनिटात. छावा आहे की नुसतीच हवा आहे? काय बोललास परत बोल. नाही म्हणजे काय घेणार, चहा कॉफी काय? फक्त लाफ्टर्स घेणार. अरे बापरे, राहतोय हा उपाशी.
काय भंकास चालवले रे केळ्या? ए केळ्या कोणाला बोलतो रे? नाही केळ नाही, तोंडली आहेस तू, तोंडली. नीट बोला माझ्याशी, तोंडली मिली काय बोलायचं नाही मला. तू हातबीत काय लावतो रे मला? हात लावतो मी लावणार हात, मी असंच बोलणार. तुला काय करायचंय? अरे हे असं कोण बोलतं? काय मी बोलतो असं बोलतो मी. कानपाट फोडील आहे. डोक्यात जाऊ नको माझ्या जास्त. डोक्यात जाऊ नको. त्या माळीनं धरून तू मला इथे फालतू नाही का? माझा चांगला दिवस आहे ना, आजचा यार तुला. वाटण्या लावतो माझ्या. मला कसं बोलतो ऐशी पाहिजे ना. तू माझ्या डोक्यात जाऊ नको. पहिला जा. हे घे, चल, लायकीत रे, चल. घेतो घेतो. तू डोक्यात जाऊ नको जास्त माझ्या. दत्तू. ए, मारीन. काय मॅडम बघा ना कसं बोलतो मी. अंगावर तू. काय सर जा ना. आवाज येतो. काय सर तुम्ही कोणाशी बोलत बसलात सर? अरे तू ठीक आहे सर, डायरेक्ट ठीक आहे, आपण कार्यक्रमाला सुरुवात हा, करूया. सर रेडी? आय मे लंगोटी त्यांना रेड्डी. यू आर सो फनी. कॅमेरा रेडी? अयो ऐसा मैडम रेडी कैमरा. Ready? मैं शूट चालू करता. हा सुरू. चलो 3 Ready, sir? 2 Okay. and 1. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, केम छो? मी तुमची सर्वांची लाडकी होस्ट वंडरफुल वनिता. आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे MAJ. प्रस्तुत प्रेमासाठी वाटेल ते. मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे की इथे आम्ही प्रँक करतो, म्हणजे काही माणसांना बोलून त्यांचा पोपट करतो. हे प्रशांत केणी. नाही नाही नाही, यांचा पोपट नाही होणार आहे. म्हणजे हे गेले 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहत आहेत. त्यांची लिव्ह इन पार्टनर प्रिया, तिचा पोपट होणार आहे. आणि पुढच्याच आठवड्यात त्यांचं लग्न होणार आहे. खूप मज्जा येणार आहे. सो आपण आता प्रियाला बोलूया. प्लीज प्रियाला बोलवा. प्रिया आली आहे ना? हा आले आले. आणि तिला काही माहित नाही ना की प्रँक होणार आहे? काहीच कल्पना Okay, नाही please तिला. प्रियाला बोलवा. हा, पण ना जास्त ते ताणू नका ना, तर मग काय नाही, नाही, live show इमोशनल आहे. आहे ती खूप. हा मी Please, आणतो please. पटकन. वेलकम 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 प्रिया. वेलकम वेलकम वेलकम. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल कपल. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा. बस बस बस. तुमचं खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. लगेचच आपण फर्स्ट राऊंड कडे वळूया. आणि आपल्या फर्स्ट राऊंडचं नाव आहे सत्यवाचा बोले तो. बोले तो लोचा. सत्यवाचा बोले तो लोचा. मी समजावून सांगते काय राऊंड आहे. म्हणजे आता तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात, म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या पार्टनर पासून काही सिक्रेट्स लपून ठेवतो, कन्फेस करत नाही. तर आता तुम्हाला ते सिक्रेट कन्फेस करायचंय. सो पहिल्यांदा कोण करणार आहे? हा प्रिया तू हा? नाही तू कर ना, एवढं काय नाही. नाही ए, तू कर काय एवढं प्रशांतजी पहिले. आप. मी? हा तू कर. रेडी? ओके. ओके, दिस इज व्हेरी टफ. हा हा. म्हणजे डोंट टेक इट पर्सनली. हा प्रिया. नाही अरे तू बोल, तू बिंदास बोल. या शो मध्ये मला हे कन्फेस करायचंय की प्रिया सोडून माझं अजून एका मुलीवर प्रेम आहे. ओके. ए, तू चिडू नकोस. म्हणजे हे बघ म्हणजे आता ती माझ्या आयुष्यात नाहीये. ते बालपणीच होतं, शाळेतलं होतं ते. ओके. सिरियसली नको घेऊस एवढं तू. पण ती मुलगी कोण आहे? हा. तिचं नाव काय आहे? प्राजक्ता माळी. काय झालं हे? काय हो ना. हो अरे नको चिडूस तू. ते काय लहानपणीच्या गोष्टी आहेत आमच्या या सगळ्या. बचपन का प्यार. हा. आम्ही सेंट MSJ कॉलेजमध्ये शिकायचो. मग एकत्र डबा खायचो. मी रोज उसळ आणायचो हा, आणि ती रोज फरसाण. क्या बात आहे. वा, 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 वा. म्हणा. आणि काय करायचं, माझ्या उसळीमध्ये ना तिचं फरसाण टाकायचो आणि ना मिसळ व्हायची. बनेच्या डब्यातले पाव चोरायचो आणि ना मस्त एकदम मिसळ पाव करायचो. क्या बात आहे. पण एवढं सगळं असतं ना ती काय खायची माहितीये? फरसाण. वेडी होती रे, वेडी होती. गेली काय? नाही, कुठे? बाबांची बदली झाली ना गुजरातला, तिकडे गेली. पण तुम्हाला माहिती आहे त्यानंतर माझ्या उसळीची कधी मिसळ नाही झाली. सो सॅड. लिव्ह इट, इट्स ओके, लिव्ह इट. प्रशांतची सो पाणी, सॉरी. please, नाही हा, नाही, पाणी. ठीक आहे. Relax. पण हे बघ, मी तुला एक सांगू का, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय नो. तिच्यावर थोडंसं जास्त आहे. आय एम सो सॉरी. लहानपणीचं प्रेम मी नाही विसरू शकत. खरंच सॉरी. म्हणजे मला नाही माहित यावेळी तिचा कॉल आला तर मी काय रिॲक्ट करेन. मला खरंच आयडिया नाहीये. ओ माय गॉड, लगेचच प्रेक्षकांचा फोन आला. पण पटकन एक फोन घेऊया. हॅलो.
हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी प्राजक्ता बोलतीये. कोण प्राजक्ता? प्राजक्ता माळी, तुझी फरसाणवाली. ए प्राजक्ता, हे खरंच तू आहेस? अरे अरे तू कुठे आहेस यार? तू कुठं आहेस प्रशांत? मी किती वर्ष वाट बघतेस, तू कधीतरी येशील आणि कन्फेस करशील की. एनिवे प्रशांत, आय स्टिल लव्ह यू प्रशांत, अँड आय एम स्टिल सिंगल. तू पण सिंगल आहेस का? आय एम लिटिल बिट सिंगल प्राजक्ता. विल यू मॅरी मी? अरे व्हाय नॉट? प्रशांत, नाही नाही पटकन. आर यू सिरियस? तोंडात निघालं पटकन. मी खरंच. असं कसं निघालं लगेच? प्रशांत तू सिरियसली बोलतोस का? मी लगेचच पुढचा फ्लाईट घेते आणि मुंबईला येते. बोल तू. निघ ना यार. प्रशांत, काय हे? एक कोण आहे ही मुलगी मागे वटवट करते? अरे ऑफिसची कलिग आहे यार, तू इग्नोर कर. बाय होणारी बायको आहे मी ती. गेला गेला कट झाला. अरे कट झाला. जाऊ दे ना, कट झाला. काय करतेस तू? प्रशांत, तू काय बोललास आता? काय बोललो? तू आता त्याला हो म्हणालास लग्नाला? नाही. प्रशांत, आपण अरे 2 वर्ष एकत्र राहतोय. 2. हा. माझ्या घरच्यांना माहितीये. इकडे सगळं टेलिव्हिजन वरती तू काय बोललास आता? अरे अगं तू काय? मी तुला बोललो ती खूप इमोशनल आहे. खूप अजून हे बघ, तू रडशील म्हणजे ओरडशील वगैरे, मला तुला जे काय करायचं ते कर, पण मी लग्न तिच्याशीच करणार आहे. मला आवडते ती. काय माणूस आहेस रे तू? कोण आहेस रे तू? मी कोण आहे? मी खेळ आहे. मी मला खेळण्यासारखं वापरलंस तू. आता 2 वर्ष खेळून झाला, आता सोडून दिला. नाही तसं नाही. अरे मी घरी काय सांगू प्रशांत? मला माझं नाही ऐकून घे. ऐकत. अरे माझं हे घे पाणी. हे पाणी पी. Please, मला नकोय. प्लीज जस्ट स्टॉप. डोंट फॉलो मी. अरे काय झालंय पण? अरे मॅडम सांगा ना, काय झालंय? मॅम नाही, प्लीज नाही. आता तू ऐक माझं. तू सोड. तुम्ही होस्ट आहात. नाही होस्ट आहे मी. आज तुमच्याशी बोलून काय उपयोग आहे? ऐका प्रेक्षक हो, मी प्रियदर्शनी इंदलकर इथे जाहीर करते की मी आता सिंगल आहे. आणि जे कोणी माझ्यात इंटरेस्टेड असतील ना, मला फोन करा. अरे कशाला? मी लग्न करायला तयार आहे. कोणाशी लग्न करा? आपलं लग्न आठवड्याभरात. जो कोणी पहिला फोन करेल मी लगेच लग्न करेन. फक्त एक प्रँक होता. प्रँक. हा. आता मोठा प्रँक. आता सगळं उलट पडायला लागणार. आता प्रँक. मी कशाला बोलतेय तुझ्याशी? त्वरा करा. माझ्याशी लग्न करा. लवकर फोन करा आणि माझ्याशी लग्न करा. लवकर त्वरा करा. अरे असं नाही होत यार. मॅडम सांगा ना, प्लीज सांगा ना हिला. थांबा मॅम, हा फेक कॉल होता मॅम. आमच्या शोचा फॉर्मॅटच असं आहे. हे सगळं डिसाइडेड आहे. अरे पण का प्राजक्ता माझ्या प्रेमात पडेल? ती फक्त फरसाण वाटते, स्वतः नाही खात. तू लगेच सिरियस झाली यार. फेक आहे हे सगळं. असं आहे. हो. अरे हे बघ, आम्ही जस्ट तुझा बकरा केला. बकरा म्हणजे काय? दुसऱ्याच्या भावनेशी असं खेळायचं? गळा मला काही फरक पडत नाही. आता तू जा, तू फरसाणातच जा. तुला हे थालीपीठ लोणी नकोय? ठीक आहे, मला नाही फरक पडत आहे. तुम्ही त्वरा करा. मला फोन करा. मला लगेच फोन करा. हो मॅडम सांगा ना हिला काय चाललंय? एवढे फोन का वाजतायत? शो मध्ये कट करा प्लीज, कट करा. हे नका. लाखो लोक आमचा शो बघतात. पटकन आपण एक फोन घेऊ. एक हॅलो. हा, कोण बोलतोय? लाल्या बोलतोय. लाल्या. प्रिया हाय. लाल्या बोलतोय. कोण लाल्या? लाल्या, मी कात्रज हायस्कूलच्या बाहेर ना अंडी पाव विकतो. तो लाल्या बोलतो. आठवलं तू फ्रॉक घालून यायचीस, बैदा पाव मागायचीस आणि मी तुला उधारीवर सगळं द्यायचो. तो लाल्या बोलतोय. अरे लाल्या, मुझे शोनू. कसा आहेस तू लालू?
प्रिया आय लव्ह यू. हा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मसाला मारून. तू तू माझ्या बरोबर लग्न करशील लिंबू पिऊन. हा प्रिया किती गोड जशी आहे. ऐक ना प्रिया अजून एक आहे. बोल 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 ते अंड्याची कपची कशी अंड्याला सांभाळते तसं मी तुम्हाला सांभाळेन प्रिया. अरे काय स्वीट आहे बंद हो, कुठल्या फोनवर आहेस हे? बंद हो. अरे तुला कळतंय का? अरे तू तुझं मास्टर्स केल्यास आता PhD करणार आहेस. तू लग्न कोणाशी करणार आहेस? पैदा पावाला. हा स्वतःच्या उसळीत दुसऱ्याचं फरसाण येण्याची वाट बघणाऱ्यापेक्षा बैदा पाव बरा. ये मारा सिक्सर. ए डबल भांड्याचा मिक्सर थांब ना. इथे सिच्युएशन काय सगळं तुटतंय माझं इथे. तुझं काय चाललंय यार? एक मिनिट. माझ्याशी नीट बोलायचं. मी या शोची होस्ट आहे आणि मी जर का ठरवलं ना तर आत्ताच्या आता इथे या मुलीचा स्वयंवर करू शकते. काही बेस्ट. हे चालेल मला. चालेल? हो मला ना स्वयंवर खूप आवडतं. म्हणजे लहानपणापासून आवडतं. क्या बात आहे. म्हणजे रेडी आहे तुम्ही? रेडी म्हणजे लहानपणी सगळे डॉक्टर खेळतात ना मी स्वयंवर खेळायचे. क्या बात आहे. प्रेक्षकांनो जर तुम्ही ऐकत असाल आणि तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही MHS स्टुडिओ मीरा रोडला या. अरे बाबा आपलं ठरलं ना प्रँक करायचं. हे काय कशाला? त्याचा शोला बंपर रिस्पॉन्स मिळतोय सर. आम्ही एवढी मोठी संधी नाही दवडू शकत. सर वी हॅव टू डू इट सर. प्लीज कोणाला यायचं असेल तर लवकर अरे या. असं कसं कोणी येतील या स्वयंवराला? अयो मैडम मैं शादी करता ना मैडम. मैं इधर आया स्वयंवरा के लिए मैडम. मी पण तयार आहे. अरे कोण? अरे काय हे? कोण आहात तुम्ही? सर वरती करा. हे बघ हे मुंडावळ्या घालायची अक्कल नाही. ते काम करायचं इकडे. हे काम करणार आहेत. मला चालेल. क्या बात आहे. तर आपण पटकन सुरू करूया. मग मी पण चला तर पटापट स्पर्धकांनी आपली ओळख करून द्या. येस. मी दत्ता मोरे. वाव. मी प्रशांत केणी. अयो मेरा नाम है राजू लंगोटी धरन रेड्डी. लवली. काय तुझं नाव? लंगोटी धरन. ये बात. चला तर आपण पहिल्या राऊंड कडे वळूया आणि आपला पहिला राऊंड आहे टंग ट्विस्टरचा. हे वाक्य मी जे आता वाक्य बोलून दाखवेन ते वाक्य जर न चुकता कोणी बोलून दाखवेल तर तो होईल या राऊंडचा विजेता. हे वाक्य अयो चिंटू इधर मैडम बोली है वाक्य बोलेगा मतलब है वाक्य नहीं बोलने का. तो मैडम बताएगी कौन सा वाक्य बोलने का. ये वाक्य बोल के मीटिंग लो ऐसा नहीं करने का. तुमको क्या करने का? मैडम बताएगी है वाक्य क्या वो मैडम को पता है वाक्य. मी सांगा आता. बरोबर ना. नीट ऐका. हाँ पांडुरंग पाटीलच्या पहिल्या पत्नीचा 5वा पुत्र पप्पू पाटील पुण्याच्या पर्वतीच्या प्रचंड पायऱ्यांवरून पटापट पळताना 5व्या पायरीवरून पाय पसरून पुष्पा पोटेच्या पायावर पडला. ओके. अयो राम पाप एक्स्ट्रा चटनी. मैडम मैं जाता. मैं कैमरे के पीछे जाता. मैडम हमारे गुरु बोला कैमरे को अकेला छोड़ने का नहीं. कैमरे को अकेला छोड़ेगा तो पापम. कैमरे को अकेला छोड़ने का नहीं मैडम. नहीं मैडम मैं सच्ची बात बताऊं. ये जो आप सेंटेंस बोली बहुत लंबा. मेरा नाम लंगोटी धरन. अगर मैं सेंटेंस बोलेगा तो लंगोटी सुटने. इसलिए मैं बोलता हूँ उधर कैमरे के पीछे खड़ा रहता मैडम. आप खेलो मस्त करना है. सर तुम्हाला येतं? हा मी ट्राय करतो. एक मिनिट. पांडुरंग पाटीलच्या पहिल्या पत्नीचा 5वा पुत्र पप्पू पाटील पुण्याच्या पर्वतीच्या प्रचंड पायऱ्यांवरून पटापट पळताना पाय पसरून पुष्पाच्या पायावर पडला. पुष्पा पोटीच्या पायावर पडला. तुम्ही पिंटूच्या पाटलाच्या 5व्या पोटावरून पटापटा पिंटू पटकन पटापटा पडला. पिंटू पाटील पडला. एक मिनिट त्यांनी एक सलग एवढा मोठा वाक्य
वाक्य बोलून दाखवलंय याबद्दल त्यांचं कौतुक आहे. आणि यांनी सांगितलेलं काय कोणीही बोलू शकतं. स्वतःहून क्रिएट केलं ना त्यांनी नवीन वाक्य. क्या बात आहे दत्तूजी, तुम्ही जिंकलात दत्तूजी. म्हणजे या राऊंडचे विजेते आहेत दत्तूजी. अरे प्रिया ऐक ना यार. प्रिया खरंच सांगतोय, हा फक्त प्रँक होता. अरे मी का असं करेन यार. कोणी नाहीये फरसाणवाली प्राजक्ता असं कोणी नाहीये यार. ते सगळं डिसाइडेड होतं. आय एम सो सॉरी यार. मग तुझ्याशी लग्न करायचं आहे. प्लीज हे असं सगळं नको करूस प्लीज. ऍक्च्युली प्रँक तुझ्यावर होता प्रशांत. म्हणजे सगळं खोटं होतं आणि आम्ही सगळं नाटक करत होतो आणि तुझा बकरा झालेला. सॉरी. काय यार घाबरलो नाही यार मी. अयो मैडम, मेरे को वो सेंटेंस अभी याद आया. मैं बोल के दिखाऊं? पिंटू के, पिंकी के, पप्पू पटेल के कमरे का पट्टा. वाजव. वा मस्त परफॉर्मन्स, मस्त प्रँक आणि मस्त ट्विस्ट. मजा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. कुठल्याही परफॉर्मन्सची सुरुवात खूप महत्त्वाची असते आणि दत्तू ती तू किती सुंदर केलीस. तू एक मूड सेट केलास आणि तो इतका परफेक्ट सेट केलास, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. बने आज मस्त कॅरेक्टर होतं आणि ते तू खूप बखूबी निभावलंस आणि आज भी दिन बने और बहुत अच्छा बने. मजा आली. वने तुझं विशेष कौतुक, कारण आज तू थोडी बॅकफुटला होतीस तरी पण तू तुझं काम एकदम चोखपणे केलंस आणि त्या दोघांना मनसोक्त बागडू दिलंस, त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप मजा आली. प्रियदर्शनी फार सुंदर. मला तुझं कॅरेक्टर खूप आवडलं. मध्ये तू जे काही बारक्या जागा भरल्यास त्या खूपच सुंदर होत्या. आणि प्रशांत तू पण आज खूप शाईन झालास. फार मजा आली. छोट्या जागा तू वेगळ्या काढल्यास, त्याची विशेष मजा आली. मस्त गाईस, सुपर.